देवडी पुलगाव विधानसभा मतदारसंघातील पुलगाव शहरातील हिंगणघाट फैल परिसरात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या मालकी हक्काच्या प्रश्नासह घरे नियमाकुल करण्याच्या विषयावर विधानभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांचे तातडीने सविस्तर विवेचन करत हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची जोरदार मागणी केली। बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजेश बकाने, ॲडव्होकेट दिनेश शर्मा, अशोक पनपालिया, संबंधित महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तसेच वर्धा जिल्हाधिकारी वानमती सी या दुरस्त पद्धतीने बैठकीत सहभागी झाल्या। यावेळी आमदार राजेश बकाने यांनी हिंगणघाट फैल परिसरातील शेकडो कुटुंबे अनेक वर्षापासून आपल्या मालकी हक्काच्या प्रश्नामुळे विविध अडचणींना सामोरे जात असल्याचे निदर्शनास आणून दिले। मालकी हक्कांची कागदपत्रे नसल्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ, बँक कर्ज, घरबांधणी, मालमत्ता हस्तांतरण यासारख्या अनेक बाबींमध्ये अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली। आमदार बकाने यांनी संबंधित सर्व महसूल नोंदी, उपलब्ध कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींचा सविस्तर आढावा बैठकीत मांडला। त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या तसेच नियमानुसार मालकी हक्क प्रदान करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गतिमान करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। बैठकीनंतर आमदार राजेश बकाने यांनी सांगितले की हिंगणघाट फैल परिसरातील नागरिकांचा हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून तो सोडवण्यासाठी मी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत आहे। महसूल मंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले। लवकरात लवकर या परिसरातील नागरिकांना त्यांच्या घरांच्या कायदेशीर मालकी हक्क मिळावा आणि घरे नियमाकुल व्हावीत यासाठी पाठपुरावा पुढे कायम राहील। या बैठकीत हिंगणघाट फैल परिसरातील नागरिकांच्या मालकी हक्कांचा प्रश्न मार्गी लावण्यास मोठी गती मिळणार असून अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा।